माणसं सध्या इतके काटेवर, टोकदार काटेवर नसतो, जू इकडून हो तिकडून जू, माणसाशी सहनच करीत नाही. महिला मंडळ तुम्ही सगळ्या गोष्टी एकट्या करू शकता, सगळ्या. तुम्ही भजी एकट्या करू शकता, चपात्या एकट्या करू शकता, शेवया एकट्या करू शकता, पापड्या एकट्या करू शकता, लोणचं एकट्या करू शकता, भांडण सुद्धा तुम्ही एकट्या करू शकता. एकट्या लाटणं फेक, फुकणी फेक, उशी फेक, पप्याचा बाप म्हणून द्यायची फुकणी फेकून चारी. पण तुम्ही एक गोष्ट घरात तुम्ही एकट्या करू शकत नाही. कोणती एक करू शकत नाही तुम्ही, किती हुशार असू द्या. तुम्ही मटण एकट्या शिजू शकता, पण तुम्ही कुरड्या एकट्या करू शकत नाही, त्याला टोळीच लागते. कुरडईला टोळीच लागते, गायक वादक संचच लागतो साहेब. मग कुरडई करताना असं आहे महिला मंडळ, कुरडईला एकटी बाई किती आकडू दे कर कुरडई नाही. त्याला काय काय लागतं ऐका. गहू भिजवायचे, भिजले गहू, त्याला पांढरं पाणी वर आलं, सकाळी ते पाणी काढून टाका, ते गहू धुवून काढा, ते दळा, दळल्यानंतर त्याला आता दळायचंय मशीन आलंय. आता काय तो ताणणार, तो सायकलीवालाच येतोय. आता आहे का तुमच्या घरी गहू दळायला? ते गहू दळले, त्यातला आतला जो भाग आहे चीक, तो शिजवायचा आणि तो वरचा कोंडा फेकून द्यायचा. तो चीक शिजवला का बाज घ्यायची किंवा खाट घ्यायची, त्याच्यावर गव्हाचं काठ टाकायचं आणि सोऱ्यात तो चीक भरायचा. पण त्याला 2 बाया डोकेबाज लागतात. दाबणारीला अंदाज पाहिजे आणि खालचीला जांभळी नाही आली पाहिजे. नाही तर वरची बाई दसमुसळी कचक्यात दाबलं, खालचीने दांबळी दिली, कुरडाच तयार झाला. कुरडई तयार करायची असेल तर वरचीला अंदाज पाहिजे आणि खालचीला ताट फिरवायचं जजमेंट पाहिजे. तसंच माणसामध्ये सहन करण्याची ताकद पाहिजे आणि मिळालं तर उतटला नाही पाहिजे, तर तो सुखी होईल. आता हा झाला तुमच्या कुरडई. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, कुरडईची चव सांगा. कुरडई चवच नाही ना. कुरडईला काय चव आहे सांगा तुम्ही. आंबट आहे का, खारट आहे का, गोड आहे, आणि गपचिप खाऊन दाखवा. कुरडईला चव नाहीये, तसं परमार्थाला चव नाही असं नाही. परमार्थ चवीच आहे, संसार बेचव आहे. त्यासाठी पुन्हा चिंता बिंता करायची नाही. यसला यस नोला नो, फक्त कीर्तनच खरे, नाही तर काय राहिले नाही. भाऊ संपले, बहिणी संपल्या, भाऊबंद तर मेले. भाऊबंद जवळजवळ ती टोळीच मेली, तिचं काय वाद नाही. 10 वर्षापूर्वी पोराला पोरगी पाहिजे तर बिगर फोनची 100 माणसं जात होती. 100 माणसं, फोन नाही काय नाही, पण पिकअप भरायची गपक्यात. आता पोराला पोरगी पाहिला 2 माणसं जाते स्कूटीवर. पोराची आईन पोराचा बाप वाडा उलातला, भाऊबंधू वारले. ते बी पोराची आई जेवताना म्हणते आम्ही आलतो, कोणाला म्हणणं का, बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आम्ही सापडू. अजून काय नाही राहिलं महाराज, फक्त घरावरची कौलं गेली, स्लॅप आलाय, सारवायची जागा गेली, फरशी आली, आणि माणसं चपला घालून बायका चपात्या करायला लागल्या, गडी उभ्यानं जेवायला लागले. नाही तर काय सुधारले सांगा मला. नुसतं पाप. बरं, पाप करणारी माणसं सुद्धा कबूल होईना ना मी पाप करतोय. एक एकादश केली पठ्ठ्यानं सप्त्यात आली म्हणून त्याच्या खानदानी त्याला काय एखादं, पण त्या दिवशी भाकरीत नाही गेलं कोणी.